पर्यटन नगरी पाचगणी येथे अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने धडक कारवाई करत जुनैद इक्बाल मेमन यांच्या प्लॉट क्रमांक 223 वरील ऐतिहासिक बरूचा बंगलामधील 2/3 अविभाजित हिस्स्यासह 3 ठिकाणची मिळकत सील केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून बंगल्यावर नोटीस चिटकवण्यात आली आहे। त्या नोटिशीतील तपशिलानुसार ही माहिती स्पष्ट होत आहे। दरम्यान या कारवाईबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती नसल्याने आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तता पाळल्याने परिसरात काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या विभागीय कार्यालयाने या प्रकरणाचा तपास करत ही मालमत्ता जप्त केली आहे। उपसंचालक अमिताभ मिश्रा यांनी या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे अधिकृत नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे। 20 ऑक्टोबर 2020 मध्ये मालमत्तेवर तात्पुरता जप्ती आदेश जारी करण्यात आला होता। त्यानंतर 15 एप्रिल 2021 ला नवी दिल्ली येथील निर्णायक प्राधिकरणाने या जप्तीवर शिक्कामोर्तब केले आणि आज फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष कारवाई करत बंगल्याचा हिस्सा, जमीन, प्रवेशमार्ग आणि संबंधित सर्व सुविधा ताब्यात घेण्यात आल्या। ही कारवाई पाचगणी या पर्यटन स्थळावर होत असताना ईडी अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती। त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती। परंतु संबंधित ईडी यंत्रणेचे उपसचिव अमिताभ मिश्रा या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याकरिता संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे।